माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे विवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रिये जय श्रीराम लिहा. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. भाग 63 अभिवाचनातनं श्रवण करूया. भरताबद्दल लक्ष्मणाचा गैरसमज. भगवान श्रीराम आपल्या आश्रमात बसले होते. त्यांच्या सोबत बसलेल्या काही मुनींबरोबर ते चर्चा करीत होते. ती चर्चा चालू असताना वनामध्ये एकाएकी वन्य प्राण्यांचे ओरडणे, गर्जना करणे, पक्ष्यांचा किलबिलाट, स्वापदाची धावपळ सगळे एकदम वाढले. वनामध्ये रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळे वातावरण दिसू लागले. काय गडबड आहे हे बघण्याकरिता श्री लक्ष्मण एका वृक्षावर चढून गेले. वृक्षावर चढून लक्ष्मणाने निरीक्षण केले आणि वेगाने खाली उतरले. खाली उतरल्यावर लक्ष्मण आपल्या पर्णकुटीत गेले. त्यांनी अंगात चिलखत चढवले. आपली सगळी शस्त्र सावरली. क्रोधाने ते लाल झाले आणि बाहेर येऊन आपली काही शस्त्र ते परजू लागले. लक्ष्मणाचे अचानक अशा प्रकारचे वागवणे, शस्त्र सज्ज होणे प्रभूंनी पाहिल्याने विचारले, लक्ष्मणा हे काय? नेमके काय झाले? यावर लक्ष्मणाने काय उत्तर द्यावे? ते म्हणतात, शेवटी आता तो केकईचा बेटा माझ्या तावडीत सापडला. दादा जिवंत येणे त्याच्या हाती होते, पण आता तो या चित्रकूटावरून परत जाऊ शकणार नाही. भगवंताने विचारले, तू हे काय बोलतो आहेस? लक्ष्मण म्हणाला, चतुरंग सेना घेऊन श्री भरत महाराज येत आहेत. श्रीराम म्हणतात, भरत येतो की नाही मला ठाऊक नाही, पण समजा भरत येत असेल तर तू शस्त्र कशाकरिता चढवलीच हे मला सांग. लक्ष्मण म्हणतो, कशाकरिता म्हणजे? युद्ध करण्याकरिता. आपल्याशी युद्ध करण्याकरिता आलेल्या भरताशी काय नुसत्या गप्पा मारायच्यात का हो? त्यांच्याशी 2 हात करू? दादा मी निश्चयाने सांगतो की या चित्रकूटावर त्याचे रक्त सांडेल. लक्ष्मण तावाताने बोलत आहेत, पण त्याचे बोलणे ऐकून भगवंताचा चेहरा गोरामोरा झाला. एका भावाने दुसऱ्या भावाबद्दल असे बोलावे हे प्रभूंना सहन झाले नाही. या ठिकाणी भगवंताची वाक्य अनमोल आहेत. काय वाक्य आहे ते आपण आता ऐकूया. चला. ते म्हणाले, जर भरत आला असेल तर तलवार ठेवून दे. लक्ष्मणा, भावाने कधी आपल्या भावासमोर शस्त्रे घेऊन जाऊ नये. लक्ष्मण म्हणतात, दादा तुम्ही फार भोळे आहात. या भोळेपणापायी तुम्ही राज्य घालवले. राज्याभिषेक करून घेऊन स्वारी आता आपला काटा काढण्यासाठी आली असताना तुम्ही असा भोळेपणा ठेवणे बरोबर नाही. यावर भगवान म्हणतात, लक्ष्मणा तुला एक गोष्ट सांगतो, माझा भरत स्वतःला राज्याभिषेक करून घेईल असे मला वाटत नाही. काय घडले असेल ते मी तुला सांगतो. आजोळून आल्यावर भरताने बाबांना समजावले असेल. राज्याभिषेकाचा विचार त्यांच्या मनातून काढून टाकला असेल. तो बाबांच्या चरणी कोसळून खूप रडला असेल. त्याने आईला समजावले असेल. आता तो पश्चाताप दग्ध होऊन रडत रडत मला समजावून नेण्याकरिता परत आला असेल. भरत फक्त याच गोष्टी करता येऊ शकतो, दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे तो येऊ शकत नाही. बघा रामाचा केवढा विश्वास. भरत माझ्याकडे फक्त स्नेहाची भूमिका घेऊनच येऊ शकतो. तो फक्त मला राज्य परत करण्याकरताच येऊ शकतो. प्रभूंच्या बोलण्यावरून भरताच्या चारित्र्याबद्दल त्यांना किती खात्री हे लक्षात येते. यावरून श्रीराम आणि भरत यांचे संबंध कसे असतील तेही कळते. भरताचे दुर्दैव हे आहे की लक्ष्मणा देखील भरतांना ओळखलेले नाही. लक्ष्मणाला देखील त्यांच्याबद्दल शंकाच आहे. पण भरताचे हे सद्भाग्य आहे की रामचंद्राच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल लेश मात्र शंका नाही. सगळे पुरावे विरुद्ध असताना भगवान श्रीराम भरताबद्दल एवढ्या विश्वासाने बोलत आहेत. भगवंताचा इथे एकच अंदाज चुकलेला आहे. त्याचे कारण त्याची ती मानुष लीला आहे. महाराज दशरथ मरण पावले हे अजून प्रभूंना ठाऊक नाही. तसेच महाराजांच्या मृत्यूनंतर भरतांना बोलवण्यात आलेले आहे हे प्रभूंना ठाऊक नाही. रामकथेतला अत्यंत विचित्र प्रसंग आहे. या ठिकाणी लक्ष्मण श्री रामचंद्र यांच्यामध्ये वाद होतो आणि कधी न चिडणारे भगवान लक्ष्मणावर चिडतात. लक्ष्मण म्हणतो, दादा तुम्ही भोळेच आहात. भरत काय तुम्हाला राज्य परत करण्याकरता येतो की काय? जर राज्यच परत करायचं आहे तर चतुरंग सेना आणावीच लागते काय? एवढी मोठी सेना घेऊन तो आला आहे, तो आपल्या जीवावर उठला नाही तरी तुमचे आमचे तेच की तो राज्य देण्याकरता येतो आहे. सिंहासनावर बसून सारी आपला काटा काढण्याकरता आली असेल. त्याला कुठे राज्याचा लोभ सुटला आहे? या ठिकाणी भगवंताने लक्ष्मणाला उत्तर देताना त्याचा चांगलाच अपमान केला आहे. भगवान उसळले आणि म्हणाले, राज्य राज्य राज्य. लक्ष्मणा तुझे डोके त्या राज्याच्या वेळात फिरले आहे का? तुला राज्य हवे का? माझ्या भरताला या ठिकाणी येऊ दे. मी त्याला सांगतो की लक्ष्मणाला राज्य करायचे आहे तर राज्य त्याला देऊन टाक.
माझी खात्री आहे की माझा भरत दुसऱ्या क्षणी सगळं राज्य तुला देऊन टाकेल, पण तू भरताबद्दल असे बोलू नकोस. आता मात्र लक्ष्मणाला गप्प बसावे लागले. लक्ष्मणाला खरंच राज्याचा लोभ होता का? लक्ष्मणावर अशा प्रकारचे आरोप करणे हा लक्ष्मणावर सर्वात मोठा अन्याय आहे. ज्याला श्री रामचंद्राच्या चरणाची सेवा करण्याकरता अयोध्येच्या बाहेर पडताना आपल्या पत्नीला क्षणभर भेटले पाहिजे याचे देखील भान राहिले नाही, असा तो रामवेडावीर भगवान त्याला सुनावतात की तुला राज्याचा लोभ आहे काय? हे लक्ष्मणाला अपमानास्पद आहे खरे, पण वाक्याचा अर्थ असा लावायचा नसतो. या ठिकाणी भगवंताशी लक्ष्मणाचा अधिक्षेप केला याला महत्व नाही. या ठिकाणी महत्व या गोष्टीला आहे की भगवंतांना भरताचा किती ठाम विश्वास आहे हे जर लक्षात आले नाही तर आपण लगेच त्या ग्रंथावर अन्याय करतो. ग्रंथ कसे लावावे त्याचे शास्त्र आहे, त्याला मीमांसा म्हणतात. एखाद्या वाक्यातील कुठला भाग महत्वाचा समजावा आणि कुठला भाग गौण समजावा याचे तंत्र आहे. भगवंताच्या अंतकरणात भरताबद्दल कसा विश्वास आहे हेच या ठिकाणी महत्वाचे आहे. लक्ष्मण धुम्म उभे राहिले, भगवान बसलेले आहेत. यानंतर महर्षी वाल्मिकींनी जे वर्णन केले आहे ते अद्भुत आहे. कोणते? राम भरत भेट आपण बघूया आता परत अभिवाचनातून. श्री भरत वेगाने धावतात. ते कसे धावतात याचे वर्णन अध्यात्म रामायणात फार अप्रतिम आहे. श्री भरत त्या मार्गावर चालत असताना पुन्हा पुन्हा खाली वागतात, ती धूळ उचलतात, आपल्या मस्तकाला लावतात. ज्या मार्गावरून दादा चालला त्या मार्गावरील धूळ ते पुन्हा पुन्हा उचलतात. मध्ये साष्टांगन करतात व त्यांना परत उचलतात. मार्गामध्ये वेगवेगळ्या रंगाचे कपड्याचे तुकडे टांगलेले आहेत. जंगलातला मार्ग आहे तेव्हा रस्ता कळावा म्हणून ते लावलेले आहेत. त्या एकेका वस्त्राला श्री भरत स्पर्श करतात, मस्तकाला लावतात, कारण रामाने लक्ष्मणाने ती वस्त्र टांगलेली आहेत. भरत रामांना भेटायला उत्सुक आहे. भगवान श्रीराम आपल्या श्रमात शिलाखंडावर विराजित आहे. मुनीश्वराने त्यांना घेरलेले. चट्टा चट्टा श्री भरत निषादराज गुहाला सांगतात, गुहा भिन्न भिन्न प्रकारचे अंगराग ज्याच्या अंगावर लागायला हवेत त्याने आपल्या अंगाला भस्म भासले आहे. ज्याच्या मस्तकावर सुवर्णाचा मुकुट शोभायला हवा त्या दादाच्या मस्तकावर जटाजूट उत्तमोत्तम वस्त्रांनी जो सुशोभित व्हायला हवा त्याच्या अंगावर वलकलं. मंत्री परिषदेत आणि देशोदेशून आलेल्या अनेक लोकांनी प्रणामपूर्वक ज्याच्या सानिध्याकरता हात सोडून उभे राहायला हवे तो वनातल्या तपस्व्यांनी वेढून बसलेला आहे. आणि या सगळ्या दुर्दैवाला हा पापी भरत कारणीभूत आहे. गुहा हे कसे घडले? पुन्हा पुन्हा भरत असा शोक करतात. अखेर ते आश्रमाच्या समोर येऊन पोहोचतात. श्री भरताने प्रभूला शिलाखंडावर बसलेले पाहिले. श्री भरत धावायचा प्रयत्न करतात पण त्यांना धावता येत नाही. ते तेथेच दादा म्हणून कोसळतात, साष्टांग दंडवत घालतात. भगवंताचे लक्ष आता भरताकडे गेले. भगवंत भरताकडे धावले आणि कधी न घडलेला एक प्रसंग घडला. युद्ध असो किंवा सामान्य व्यवहार असो, भगवंताच्या हातून धनुष्यबाण कधी खाली पडले नाही. पण आपल्या त्या वेड्या भावाला लिंगन देण्याकरता भगवान जेव्हा धावले तेव्हा भगवंताचा भाता एकीकडे पडला, धनुष्य एकीकडे पडले, पण प्रभूंना भान नाही. भरता 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 करीत भगवान धावतात. दंडाप्रमाणे भूमीवर कोसळलेल्या आपल्या प्रिय भावाला भगवंत उचलतात, अत्यंत कडकडून प्रेमाने अलिंगन नाताबद्ध करतात. दोघांपैकी कोणाला काहीच बोलता येत नाही. भरत येतो आहे याची प्रभूंना सूचना लक्ष्मणाकडून मिळाली होती, पण भरताने आपल्या मस्तकावर जटा बांधल्या असतील असे भगवंताला वाटले नव्हते. तसेच भरताच्या अंगावर वलकले असतील असेही वाटले नव्हते. आपल्या बंधूला प्रभूंनी त्या अवस्थेत पाहिले. प्रभूंच्या नेत्रातून अश्वांच्या धारा वाहू लागल्या. श्रीराम आणि श्री भरत हे दोघेही एकमेकाच्या अलिंगणात आबद्ध आहेत. आकाश मंडळातून देवतांनी पुष्पवृष्टी केली, दोघांचा जय जयकार केला. सगळी शस्त्रात चढवलेला लक्ष्मण बाजूला एवढ्या करता होता की दादाला भरताचा जो विश्वास आहे तो कसा खोटा ठरतो हे बघू. पण लक्ष्मणाने जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा ते वेगाने धावले आणि भरताच्या चरणी कोसळले. लक्ष्मणांना प्रचंड आत्मग्लानी आली आहे. एका सत्पुरुषाबद्दल मी माझ्या मनात काय काय आशंका निर्माण केल्या, मी त्याला काय समजलं. लक्ष्मणा आपल्या चरणी कोसळलेले पाहून श्री भरताने त्याला उचलले. ते म्हणतात, लक्ष्मणा मी वयाने थोडा मोठा असून सुद्धा पूज्य नाही रे. जगात खरा पूज्य तू आहेस. तू तर दादाची इतकी सेवा केलीस, मी तर दादाच्या वनगमनाला कारण झालो. लक्ष्मणा तू धन्य आहेस. श्री भरताने भगवती जानकीला पाहिले ते आपल्या वहिनीच्या चरणावर कोसळले. भगवती सीतेला पण ठाऊक नव्हते की भरत कोणत्या वेशात आहे. प्रभूंनी भरताला पहिला प्रश्न विचारला, बाबा कशा आहेत? प्रभूंना जेव्हा कळले की बाबा स्वर्गवासी झाले
तेव्हा भगवंताने जो विलाप केला तो आयुष्यात केव्हा तरी वाल्मिकी रामायणातील पाने उलटून वाचा. स्थित प्रज्ञ प्रभू पितृशोकाने किती वेळे होतात. भगवान खाली कोसळ मोठ्यांदा मरणा पोटात बाबा 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 म्हणून ते हाका मारू लागले. सीतेला हे म्हणाले, सीते तुझे स्वप्न खरी ठरली. सीते आपले बाबा गेले, आपले बाबा गेले, आपले बाबा गेले, बाबा गेले. आता माझ्या जीवनातले अयोध्या प्रकरण संपले. आता मला अयोध्येला परतण्याची काही कारण उरलेच नाही. केवळ माझ्या बाबांच्या करता मला अयोध्येला परत जायचे होते. आता मला अयोध्येला परतण्याचे काही कारणच उरले नाही. आता कसली अयोध्या? इतक्यात वशिष्ठ मुनी येतात, महर्षी येतात. वशिष्ठांना सामोरे जाणे रामचंद्राचे कर्तव्य होते. भरत घाईघाईने रामांना सांगतात, दादा मागून गुरुदेव पण येत आहेत, तिन्ही माता पण आल्या आहेत. हे ऐकताच अत्यंत शोकाकुल असलेल्या भगवंताने अश्रू पुसले. पटकन स्नान केल्याने घाईघाईने आपल्या पित्याला जलांजली दिली, पिंड प्रदान केले. महर्षी वशिष्ठाने आपल्या तिन्ही मातांचे स्वागत करण्याकरता भगवंत धावतात. सर्वांची भेट होते. पित्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच सर्वांची भेट झालेली आहे. वातावरण अतिविचित्र आहे. प्रभूंनी असौच पालन केले, प्रभूंनी असौच पालन केले. या ठिकाणी आपला हा भाग संपवूया. पुढील भागात आपण बघूया रामाचे मन वळविण्याचे सर्वांचे प्रयत्न. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. श्रवण केले असेल तर जय श्रीराम.